सकाळ सकाळ लाडू झोपेमध्ये काय अशा प्रकारे हसत होता. मला वाटते त्याच्या स्वप्नामध्ये कुठल्या तरी नटीने त्याला मिठी मारली असावी म्हणून तो इतका गोड हसतोय. आणि मग काय मम्मी व्हिडिओ काढते म्हणून बघतोय माझ्याकडे रागाने. नंतर काय लागले मग कामाला. बाईच्या जातीला कधी काम संपतंय होय. मला ना हा चॉपर घेतल्यापासून काही पण चिरायचं असेल तर लय कंटाळा येतो. प्रत्येक गोष्ट मी त्याने चिरते. बघा कोबी पण मी चिरून घेतलाय त्याने. नंतर काय काल बाजारातून आणलेली कोथिंबीर बसली निवडायला. कोथिंबीर जरा पिवळी पडली होती म्हणून म्हटलं जरा निवडून घ्यावं नाही तर जागेवर सोडून जाईल. आणि हा उद्या माझा लाडू 6 महिन्याचा पूर्ण होणार आहे बरं का. म्हणून त्याने रांगायची पण तयारी सुरू केली. ते बघा कसा गुडघ्यावर यायचा प्रयत्न करत आहे आणि त्यात बबडू दादा माझ्या बाळाची मदत करत आहे. दुपारी पोरांना घरात सोडून मी गिरणीत दळण टाकायला गेले. गिरण म्हणजे जास्त लांब नाही हो, घराजवळच आहे. शेजारच्याच घरात मी दळण टाकून येते. पण काय उपयोग, संध्याकाळी तर काय मी भाकरी केल्याच नाही. घरातली थोडीफार कामं उरकली ग. पप्पाला फोन करून सांगितलं येताना पाव घेऊन या. आज मी वडापाव करणार आहे. आणि संध्याकाळी गेले लाडूला घेऊन बाहेर फिरायला. माझा लाडू थोडा किरकिर करत होता. किरकिर म्हणजे काय हो, त्याला फक्त मम्मीने कडावरती घेऊन फिरवलं पाहिजे मग त्याला खूप छान वाटतं. मम्मीला त्रास द्यायचा आणि दुसरं काय. आणि हा मी या चॉपरला सर्व गुण संपन्न बनवत होते पण त्यात काय मी वडापावचा मसाला वाटलाच गेला नाही. मग काय लावला मिक्सर. पण कामात बाबड्याची मदत घेऊन सुद्धा माझे वडापाव काय मला नीट जमलेच नाही. चला तर मग बाय.